नमस्कार मित्रांनो. काल आम्ही आणले होते फटाके तेरखेड्यावरून आणि मुलगा सकाळी सकाळीच 5 वाजता उठून बसला फटाके काय काय आणले बघण्यासाठी आणि सगळं काढले त्यांनी. अशा प्रकारे मी काय म्हटलं त्याला, पहिल्यांदा तू आंघोळ कर आणि त्याच्यानंतर आपण मग फटाकेचे बघू. तो आंघोळ करून सगळं वरती घेऊन आलेलं आहे छतावरती. हे सकाळचं वातावरण बघू शकता, पूर्ण धुकं आहे, समोरचं काहीच दिसत नाही. अशी लांब लांब आमची शेत आहेत, असे दिसतात याच्यात, आता दिसत नाही आहे. महिनी एक पोतं टाकलं आणि त्या पोत्यावरती सगळं फटाके जे आहेत ते काढत होता. काय काय आणलं काय काय नाही याची लिस्ट तो सांगतोय, ह्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं. बरं आहे, लहानपणीच कळत असल्यामुळं आणि त्यांच्यासमोरच आपण हे करतोय ना, तर ही गोष्ट बरी आहे. मग एक आवड पण आहे त्याला अशा गोष्टीची. मग एक एक काढून तो दाखवतोय, सांगतो याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं. मग प्रत्येक गोष्ट त्यांनी ओपन केलेली आहे आणि जसं स्टॉल असतो ते स्टॉल लावलेला आहे त्यांनी या ठिकाणी. हर्षदादा तिच्याजवळ बसलेला आहे. काही वस्तूची नावं त्याला माहिती नाही, तर मग तो सांगतो दादा काय काय मिस होत असेल त्याच्याकडनं. तर मग असे लावलेले आहेत स्टॉलप्रमाणे. बरंच हे दिसतं आहे. हे मला बघा जवळपास 5-6 हजाराचे फटाके असतील. त्या ठिकाणी 1200 रुपयाला मला मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी खूप स्वस्त भेटतात, कारण 30 ते 40 कारखाने आहेत फटाक्याचे आणि खूप स्वस्त मध्ये मिळून जातात. नाहीतर आपल्या गावाकडं वगैरे जे आहेत आमच्या तालुक्याकडे, तर एक 4-5च असे गोष्टी आल्या असतील, त्या पण मोजक्याच. इथं खूपच सारे आलेले आहेत आणि हे बघू शकता किती सारे फटाके आहेत. लक्ष्मी तोट आहे, सुतळी बॉम्ब आहे, नवीन एक प्रकार आहे कोणत्याकडे बिडी बॉम्ब म्हणतात, लसूण बॉम्ब आहे, परत सुरसुरी आहे, झाड आहे, परत बटरफ्लाय फटाका आहे, परत 2 आवाज आहे, खाली एक आवाज करतो आणि वरती जाऊन एक आवाज. ते फक्त 20 ते 25 रुपयाला आहे. बाहेर कमीत कमी 90-100 रुपयाला मिळतं आणि खूप स्वस्त आहे. या ठिकाणी खरं यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मुलं आनंदी झालेलं आहे दिवाळीचे एवढे सारे फटाके आणल्यामुळं, आणि त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. तर अशा प्रकारे आज संध्याकाळी वाजवायचं आहे, पण देवांशात जाणार आहे मामाच्या गावाकडे, तर त्याच्यासाठी मी वेगळी ठेवणार आहे. मग अशा प्रकारे मी त्याला भरून ठेवून परत ग्रामदैवत दर्शनासाठी निघालेलो. असेच व्हिडिओ पाहत राहा. जय महाराष्ट्र.